नागपुरातील गिट्टी खदान परिसरामधून 14 वर्षीय अथर्व ननोरे याचं अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये गिट्टी खदान पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलेली आहे। अथर्व ननोरे याच्या मित्रासह शेजारी राहणाऱ्या 2 आरोपींचा यामध्ये समावेश आहे। या सगळ्या प्रकरणात अथर्वचा जवळचा मित्र शेजारी राहणारा जयराम गोपाल यादव याने हा सगळा कट रचला। जवळपास 40 ते 50 लाखाच्या खंडणीसाठी त्याच्या सहित केतन उर्फ कुणाल रमेश साहू आणि आयुष मोहन साहू या दोघांच्या मदतीनं अथर्वचं गुरुवारी हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतून अपहरण करण्यात आलं। त्यानंतर त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला। उंदराचा जो स्प्रे असतो उंदीर माराचा औषधाचा स्प्रे, परंतु तो अथर्व बेशुद्ध झाला नाही। त्यानंतर त्याच्या डोक्यावर मारहाण करण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे खंडणीसाठी फोन काही केला नाही। या संपूर्ण प्रकरणात गिट्टी खदान परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता। परंतु गिट्टी खदान पोलिसांनी उपायुक्त नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवली। अनेक जणांचे बयान घेतले आणि यामध्ये 3 आरोपींना अटक केलेली आहे, ज्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो जयराम गोपाल यादव हा आहे आणि 2 इतर त्याचे मदतनीस आहे। एकूण 40 ते 50 लाखांच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आलं होतं, परंतु तो जो अथर्व आहे तो बेशुद्ध झाला नाही आणि मारहाणीत त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे हे सगळं अपहरण हत्याकांड घडलेलं आहे। 3 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि तपास सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।